आपण आता अध्यक्षांकडे जाऊया, चर्चा करूया. खरं तर अगदी वापगाव पासून मग देहू असेल, आता पंढरीची वाट असेल, इथपर्यंत त्यांचा प्रवास कसा झालाय, काय पद्धतीनं हे सगळं चालू आहे, कशा पद्धतीनं ते कामकाज पाहतायत. अध्यक्ष महोदय नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता तुम्ही वापगाववरनं निघालात, देहूवरनं आता इकडे येत आहे. आज माळीनगरला पालखीचा विसावा आहे किंवा गोल रिंगण, अर्थात गोल म्हणण्यापेक्षा उभं रिंगण आहे. तर आता रिंगण सोहळा संपन्न होतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तुम्ही भोंगळे परिवाराच्या घरी अर्थात प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी दिंडी घेऊन आलेला आहात. आपले सगळे भाविक येत आहेत. इथे आल्यानंतर जे काय जेवण वगैरे आपल्याला मिळते, काय सांगाल, कसा तुमचा आतापर्यंतचा प्रवास चाललाय आणि इथे कसा तुमची सेवा होते? आतापर्यंत प्रवास खूप छान झालेला आहे. चांगल्या पद्धतीने सगळे, कोणी आजारी नाही, काय नाही. यंदा काय गोळी वगैरे काही कोणाला लागलेली नाही, त्यामुळं सगळे वारकरी ठणठणीत आहेत. ग्रुप आहेत, आतापर्यंत कुठली अडचण नाही, बाधा नाही, काही नाही. पाण्याची व्यवस्था आहे उत्तम, सगळं काही, जेवण उत्तम आहे. जे दान स्वरूप व्यक्तिमत्व असतात त्यांनी व्यवस्थितपणे अन्नदान वगैरे सेवा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आता इथे या परिवाराकडे आल्यानंतर या परिवाराबद्दल काय सांगाल? त्यांचं पहिल्यापासून प्रेम आमच्यावर खूप आहे आणि दरवर्षीप्रमाणे चांगली सेवा आम्हाला देतात, अन्नदान करतात. उत्तम असं अन्नदान असतं सगळं काही प्रकारे. खरं तर या दिंडी बरोबर बरीचशी मंडळी येत आहेत, त्यांचा थोडासा अनुभव आपल्याला आहे. काही गुळाणीवरून देखील मंडळी आलेले आहेत. मला सांगा महाराज, तुम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी भेट देण्यासाठी येता, काय तुमच्या भावना आहेत या दिंडी संदर्भात? अहो, सगळी मंडळी प्रेमाची आहेत. महिला मंडळी लई कष्ट करून आम्हाला सगळ्यांना अन्नदान शिजून घालतात पद्धतीने. यामध्ये महत्वाचा वाटा महिलांचा आहे असं तुम्हाला महिलांचा वाटतं? जास्त वाटा महिलांचा आहे. तर एवढ्या मंडळींचा त्रास काढते, तेच काढते. खरं तर महिलांना दुसरं नाव अन्नपूर्णा असतं. खऱ्या अर्थाने ते अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णा आणि माहिती म्हणून आपल्याला त्यांच्याशी जाऊन चर्चा तर करणारच आहोत. एकूणच वारीचा हा सुखकर प्रवास चालू आहे. चला तर मग आपण आता महिला भगिनींकडे जाऊया. खरं तर या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. काही ढोरे बांबरवाडीवरून आले आहेत. बाळासाहेब या ठिकाणी ढोरे आहेत. मला सांगा की आपला हा जो ठेवा आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाचा, हा पुढे नेत असताना प्रत्येक जण वारीला येतोय किंवा येण्याची इच्छा व्यक्त करतोय आणि तो प्रत्येक जण या ठिकाणी एक ना एक दिवस भेट देऊन त्या ठिकाणी जातो आहे. काय ही वारी परंपरा नेमकी? या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक माणसाला समाधान लागतं, मन मोकळं होतं. किती वारीमध्ये त्रास झाला तर त्याला काही वाटत नाही. त्यामुळं प्रत्येक माणसाला वारी या ठिकाणी येईपर्यंत मोठं समाधान मिळतं. खरं आपण ऐकलंय की मोठं समाधान प्राप्त या ठिकाणी वारीचं होतं. आता ज्या माध्यमातून ही अन्नपूर्णता होत असते त्या म्हणजे आमच्या माता भगिनी असतात. केव्हा वाटले भाकरी पाहिजे तर भाकरी मिळते, केव्हा वाटलं चपाती पाहिजे तर चपाती मिळते. जर त्यांना वाटलं कधी पुरी करायची तर आम्ही म्हणलं चपाती करायची तर ते चपात्या देखील करून देतात. अशा आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत. बघूया, त्यांच्याकडे जाऊन चर्चा करूया. खरं तर या ठिकाणी या बाजूने जाऊया आपण पाहू शकता या ठिकाणी कोथिंबीर निवडायचं काम चालू आहे. कांदा कापलेला आजींनी. इकडे आता एका बाजूला इथे खरडा बनवलेला आहे. आता सगळ्यात तिखट आयटम आहे. खरं तर वा, माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं वा. आता इकडे पाहतोय आपण भाकरी बनवण्याचं काम चालू आहे, ज्वारीची भाकरी. खरं तर दोन्ही बाजूला तव्यावर भाकरी दिसते, पोळपाटावर भाकरी थापली जाते. आणि एक विशेष सांगेल की या ठिकाणी वैशिष्ट्य की ही भाकरी आहे याच परिसरातील असणारी ज्वारी आणि याच परिसरातून दळून आलेली आहे. त्याचबरोबर या परिवारानं हे दळण करून आणलेलं आहे आणि त्यातूनच स्वतः हे भाकरी बनवत काम चालू आहे. आपण पाहू शकता या बाजूला की स्वतः यजमान ज्यांनी आज हे सगळं निमंत्रण दिले आणि त्यांच्या घरी आपण आलो, त्या ताई या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे जाऊया. ताई, मला सांगा, प्रत्येक वर्षी आम्ही इथे असतो, तुम्ही एवढी सेवा करत असता, निश्चितच तुम्हाला याची प्रेरणा कशी मिळते? खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं जेव्हा तुम्ही येता सगळे. खूप छान. आमच्या गावात तुमचं सगळ्यांचं आधी स्वागत आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळी ही परंपरा आम्हाला पुढच्या पिढीला माहिती होते सगळी आणि एक आमच्या मुलांवरती पण संस्कार होतात हे सगळे वारकरी यांचे. खरं तर आम्ही म्हणजे दिंडी सोहळा इथे येत असताना
तुमच्याकडे येण्याची आम्हाला पण एक प्रकारची ओढ असते. हो, हो. तुम्ही देखील आमची वाट पाहत असता. आम्हीही वाट बघत असतो. आमच्या आठवडाभर आधी सगळ्यांची आमची तयारी चालू असते. साफसफाई, हे आणणे, बाजार आणणे वगैरे. खूप छान प्रसन्न वातावरण. म्हणजे एकूणच हा तुमचा एक प्रकारचा आनंद उत्सव असतो तुमच्या दृष्टीने. उत्सवच असतो आमचा. पालखी येणार म्हटलं की आम्हाला एक 15 दिवस तरी आमची तयारी असते. वा वा, क्या बात आहे. आता तुम्ही स्वतः या ठिकाणी भाकरी करून आम्हाला सगळ्या म्हणजे वारीतील सदस्यांना देणार आहात. त्याची गोडी तर अवीटच असणार आहे. परंतु या ठिकाणी हा सगळं करत असताना तुम्हाला थकवा जाणवत नाही? नाही नाही, अजिबात नाही. खूप उलट आम्हाला उत्साह येतो यांच्या बरोबर करताना. असं वाटतं की आम्हाला काही जमत नाही वारी करण्यात, पण आम्ही या माध्यमातून तरी आमची सेवा होते असं. खरंच आपण ऐकलंय, ताई म्हणतायत की प्रत्येकाला शक्य नाही होत वारी करणं, पण या माध्यमातून सेवा वारकऱ्यांची होती, हीच वारी त्यांच्या रूपाने होती. आता या ठिकाणी आमच्या खरं तर स्थानिक अर्थात ज्या आमच्या टीम बरोबर सगळ्या महिला काम करतायत, निश्चित आमच्या अन्नपूर्णा म्हणून त्यांना आम्ही नेहमी म्हणतो, अशा महिलांकडे आपण जाऊया. खरं तर काल आम्ही आवर्जून सांगेल, खरं तर चॅनलवर बोलल्यासारखं नाही, परंतु बोललं पाहिजे, हा कौटुंबिक सोहळा आहे. काल म्हटलं होतं आम्ही, आम्हाला पुरी नको आहे, चपाती पाहिजे, परंतु माऊलींनी पुऱ्यांची तयारी केली होती आणि पुऱ्यांची तयारी पूर्ण झाली असताना देखील पुन्हा एकदा खरं तर त्यांना कष्ट थोडंसं जास्त पडणार होतं, परंतु त्याची तमा न बाळगता त्यांनी त्वरित लगेच चपातीची तयारी केली आणि चपात्या देखील सगळ्या 200 लोकांसाठी चपात्या बनवल्या. अशा आमच्या ताई या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. ताई, मला सांगा, हे सगळं तुम्ही करताना तुम्हाला किती आनंद मिळतो का? आम्हाला आनंद आहे, म्हणून तर आम्ही एवढा आनंदानेच करतोय आम्ही सगळ्या गोष्टी. आणि आता हे प्रत्येक दिवस हे सगळं करताय, तुम्ही थकवा येत नाही तुम्हाला? थकवा जरी आला तरी आम्हाला जाणवत नाही हो असं का थकवा आलाय म्हणून असं वाटत नाही. कारण ही सेवा वारकऱ्यांची सेवा म्हणून तुम्ही करताय. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या वारीमध्ये, पंढरीच्या वारीमध्ये तुम्ही जात असताना तुम्हाला जो आनंद मिळतोय हा कुणाच्या नशिबात नसतो तेवढा आनंद आहे, बरोबर? एवढा आनंद कुठंच नाही भेटत आम्हाला. एवढा आनंद आम्हाला वारीमध्ये भेटतो. पुढच्या काळात देखील अविरतपणे अशी सेवा करणार. असं आनंदाने यावं आम्हाला असं वाटतं का या वारीमध्ये. वा, क्या बात आहे. पुढच्याही काळामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी वारीत येऊ अशी त्यांची भावना आहे आणि सेवा करत आहोत. आपण पाहतोय या ठिकाणी सगळ्या भाकरी वगैरे अशी तयार आहेत. तर या बाजूला आचारी मंडळी देखील आहेत, जे दररोज वेगवेगळे पदार्थ बनवून देत आहेत. असे आमचे शिवाजीराव आहेत. शिवाजीराव, मला सांगा, आता काय बनवताय तुम्ही? हरभरा बटाट्याची भाजी बनवतो. हरभरा बटाट्याची भाजी. भाकरी वगैरे, ज्वारीची भाकरी वगैरे आहे. आता ही भाजी किती वेळात तयार होणार? तिला अर्धा तास लागेल. अर्धा तास, पूर्णपणे अर्धा तासात? हो, अर्धा तासात कम्प्लीट होणार. आता हे जे साहित्य असतं, मटेरियल वगैरे, ते कुठून बरोबर आणता का? बरोबर पण खातात, कोणी अन्नदान करते ते पण देते. अन्नदान करणारे पण देतात, ते पण देते. बरोबर पण आणता. हो, बरोबर. साधारणतः हे तुमचं कितवं वर्ष आहे सेवा करण्यात? ते 5 वर्ष आहे. 5 वर्ष. 5 वर्ष झाले. सुरुवातीला काय अडथळा वाटत होता का? नाही, काय नाही. पांडुरंगाच्या कृपेनं सगळं चांगलं आहे. तुम्ही 5 वर्षामध्ये वारी करताना कुठली त्यामध्ये असा आजार किंवा नाही, आजार वगैरे काय नाही. अजिबात थकवा काही वगैरे काहीच नाही. अगदी फ्रेश? सकाळी 5ला म्हणलं, हो. पाठे म्हणलं तरी उठायचं, 4ला म्हणलं तरी तयारीत राहायचं, हो. आंघोळ करून लगेच तयारी लागायचं, लगेच तयारी. आपलं भांडे वगैरे राहते करून वगैरे लगेच तयारी, आपली गाडी, मटेरियलची गाडी घेऊन लगेच. सर, आपण ऐकलंय या ठिकाणी आता बरीचशी मंडळी नव्याने आलेली आहेत. काही मंडळी या ठिकाणी अजूनही येत आहेत, आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. परंतु या ठिकाणी खरोखरच भाकरी करताना आपण महिला नेहमी पाहिल्या, परंतु या ठिकाणी महिलांना आम्ही अन्नपूर्णा म्हणलो, परंतु खऱ्या अर्थानं अन्नपूर्णा जो असतो म्हणजे पुरुष असतो हे दाखवण्याचं काम आदरणीय आमचे बाळासाहेब पिंगळे अर्थात यशवंतराव पिंगळे स्वतः भाकरी करतायत. खरं तर पुरुषांच्या हाताची जी भाकरी असते ही पुरुषांनाच माहिती कशी असते, पण महिलांच्या बरोबरीने आता ते स्पर्धेत उतरलात. बघूया आता ती भाकरी कशी करतायत. क्या बात आहे. खर तर या ठिकाणी आता भाकरी आकारात रंगात येते आहे. अतिशय गोल गोल प्रमाणात अशी भाकरी बनते आणि शेजारी महिला आहेत. कदाचित त्यांच्या एवढी येते का त्यांच्यापेक्षा चांगली येते मला माहित नाही, परंतु निश्चित तयारी चालू आहे, प्रयत्न करतायत बाळासाहेब. बघूया आता ती भाकरी किती मोठी होते. आता काय होतंय, त्या भाकरीच्या मानाने पोळपोट थोडासा कमी पडतोय असं दिसतंय, पण हरकत नाही, गोलाई त्याचा आकार दिसतोय. आणि खरं तर खूपच अगदी
आता आता ताई तुम्ही बाजूला सरायचं, त्यांना टाकायला लावायचे आम्हाला. तुम्ही बाजूला सरायचं, ते भाकरी कशी टाकतात ते बघायचं. त्यांच्या हाताने त्यांना भाकरी करायची. मग ते तयारीत आहेत. आता त्यांना माहिती आहे की वेळ पडली तर आपल्या मागे हातायचं नाही. बस आता ते भाकरी टाकणार आहेत आणि त्या तव्यावर भाकरी टाका पलीकडच्या. तुम्ही भाकरी कशी टाकतात ते शूटिंग करायचे आम्हाला, ते महत्वाचं आहे. गोळा तुम्ही नंतर करा. आता ते लक्षात आलेलं आहे तुमची गोळा तुम्ही कसं बनवताय. तसं तुम्हाला गोळाबेरीज, तुम्हाला पहिल्यापासून सवय गोळाबेरीज करायची, परंतु आता इथे ठीक आहे. भाकरी टाका पहिली. बाळासाहेब या ठिकाणी आता भाकरी टाकतायत. खरं तर पुरुषांनी केलेली भाकरी ही कशी असू शकते हे आपल्याला पाहायचंय सत्य. आणि भाकर तुटली का आम्ही हा व्हिडिओ सगळे व्हायरल करणार आहे. आता माऊलीला सवय आहे तशी भाकरी करायची. क्या बात आहे. अशा रीतीनं ही पुरुषांची भाकरी, अर्थात अन्नपूर्णा जो म्हणतो, खऱ्या अर्थाने त्यांना अन्न म्हणतातच, पण आता ते पूर्ण आकारावर अन्न आलेले आहेत, अन्नपूर्णा झाले ते. त्यामुळे असं या ठिकाणी खूप असं भाकरीचं योगदान त्यांनी दिले, सहकार्य केले आणि महिलांच्या बरोबरीने ते काम करतायत, त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं तर या ठिकाणी हे सगळं करत असताना आदरणीय बोंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर प्रत्येक वर्षी आम्ही तुमच्याकडे येत असतो किंवा हे सगळा वारीचा एक आनंद सोहळा संपन्न होतो. आज स्वतः तुमच्या घरातील सदस्य देखील भाकरी करतायत, सगळेजण मदत करतायत. काय सांगाल की गेले वर्ष किंवा गेले अनेक वर्ष तुम्ही ही सेवा करताय, कशी प्रेरणा तुम्हाला मिळते? दरवर्षी म्हणजे 150 ते 200 आपल्या दिंडीत वारकरी येतात. वापगावच्या दिंडीची सेवा करण्याचा एक म्हणजे आमच्या वडिलांपासून, आई वडिलांपासून आम्हाला सेवा करत आहे. आमच्या म्हणजे मुलाला पण ते संस्कार घडावे म्हणून त्याला पण आम्ही ह्या पूर्ण प्रोग्राम मध्ये आम्ही सामावून घेतो. खरं तर वारीमध्ये चालत असताना प्रत्येक जणाला असं वाटतं की कुठेतरी विसावलं जावं, चांगलं ठिकाण मिळावं, भोजन मिळावं आणि ते दिल्यानंतर ते तृप्त होतात. खऱ्या अर्थानं तो आशीर्वाद तुम्हाला मिळतो असं वाटतं? हो, नक्कीच. कारण दिंडी कधी यावी आम्ही सुद्धा त्याची सुद्धा खूप आतुरतेने वाट पाहत असतो. वाट पाहता. हो. आणि खरोखरच ही मंडळी अतिशय प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी देणारे आहेत. प्रत्येक वर्षी सातत्यानं ह्या ठिकाणी ते बोलवतात, आदरातिथ्य करतात आणि भोजन देत असताना ज्या वस्तू किंवा जे पदार्थ आवश्यक आहेत त्या वस्तूंची पूर्तता देखील करतात. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कुठलंही काही कमी पडत नाही. याचं कारणच असं की ही अन्नपूर्णा देवता त्यांच्या घरामध्ये पूर्ण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वास तिथे होतोय. आणि निश्चित वारीच्या वारकऱ्यांची सेवा ही ईश्वराची सेवा असते, ही त्यांची भावना आहे. निश्चित उद्याच्या काळात देखील त्यांच्या हातून अशी सेवा घडो. निश्चित वारकऱ्यांबरोबरच भक्तीचा हा जनसागर त्यांच्याबरोबर सदैव प्रेम देत राहो, अशा प्रकारच्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करू. आणि यासाठी तुम्ही आमच्याबरोबर भेट दिलात त्याबद्दल चॅनलच्या वतीने देखील तुम्हाला मनापासून रामकृष्ण हरी. धन्यवाद.